आज आपण महाराष्ट्रातील नदी प्रणाली याविषयी आढावा घेणार आहोत। महाराष्ट्रातील नदी प्रणाली विस्तृत असल्या कारणाने त्या नदी प्रणालीचे आपण दोन भाग करणार आहोत। दोन भागांमध्ये हे विश्लेषण बघणार आहोत। त्यापैकी पहिला भाग जो असेल तो पहिला भाग आपण बघतो आहोत। महाराष्ट्रातील जी नदी प्रणाली आहे ती नदी प्रणाली जर आपण विचारात घेतली तर ही नदी प्रणाली किंवा जलप्रणाली म्हणजे काय? सर्वसाधारणपणे एखाद्या प्रदेशामध्ये वाहणारी जी मुख्य नदी आहे त्या मुख्य नदीला येऊन मिळणाऱ्या उपनद्या, त्या उपनद्यांना येऊन मिळणाऱ्या ज्या सहाय्यक नद्या असतील त्या सहाय्यक नद्या यांचं जे एक व्यापक किंवा विस्तृत जाळं तयार होतं त्याला आपण नदी प्रणाली असं म्हणतो किंवा जलप्रणाली असं म्हणतो। महाराष्ट्रातील जलप्रणाली जी आहे त्या जलप्रणालीचे सर्वसाधारणपणे आपल्याला चार प्रकारांमध्ये चार प्रकार पाहता येतात। चार प्रकारांमध्ये ती विभागणी करता येते। सर्वसाधारणपणे महाराष्ट्राची जी भूरचना असेल त्या भूरचनेला अनुसरून महाराष्ट्रामध्ये जलप्रणालीचे किंवा नदी प्रणालीचे पुढील प्रकार जे असतील ते पुढील प्रकार आढळतात। यापैकी पहिला प्रकार आहे तो म्हणजे वृक्षाकार जलप्रणाली। पर्णहीन वृक्षाप्रमाणे दिसणारी जी नदी प्रणाली असेल त्या नदी प्रणालीला वृक्षाकार जलप्रणाली असं म्हटलं जातं। त्यानंतर दुसरा प्रकार जो आहे तो दुसरा प्रकार समांतर जलप्रणाली। समांतर जलप्रणाली जी आहेत, समांतर याचा अर्थ दोन मुख्य नद्या एकमेकींना समांतर वाहत असतील, त्यांची वाहण्याची दिशा एक असेल, परंतु काही प्राकृतिक अडचणींमुळे किंवा अडथळ्यांमुळे त्या एकमेकांना समांतर एकाच दिशेला वाहत जातात आणि त्यांना येऊन मिळणाऱ्या उपनद्या वगैरे ज्या असतील त्या नद्या यातून समांतर नदी प्रणाली तयार होते। तिसरी नदी प्रणाली किंवा जलप्रणाली केंद्रत्यागी जलप्रणाली। केंद्रत्यागी जलप्रणाली याचा अर्थ एखाद्या ठिकाणाहून त्या नद्यांची निर्मिती होणे आणि त्या वेगवेगळ्या दिशांना वाहत जाणे। उदाहरणार्थ महाबळेश्वर या ठिकाणाहून पूर्व वाहिनी आणि पश्चिम वाहिनी नद्यांची निर्मिती होते। केंद्रत्यागी जलप्रणाली किंवा नदी प्रणाली। आणि चौथा क्रमांक आपल्याला सांगते किंवा चौथी नदी प्रणाली सांगता येईल अनिश्चित जलप्रणाली, की जी नदी प्रणाली ओळखता येणं फारसं सहज शक्य नाही किंवा किचकटपणा त्याच्यामध्ये दिसतो, प्राकृतिक रचनेमध्ये किचकटपणा दिसतो किंवा तिचा आकृतिबंध ओळखता येणं अशक्य आहे किंवा त्याच्यामध्ये अनिश्चितता आहे, तर अशी अनिश्चित जलप्रणाली। म्हणजे महाराष्ट्रातील जी जलप्रणाली किंवा नदी प्रणाली आहे ती या पद्धतीने आपल्याला उल्लेखित करता येते। प्राकृतिक रचनेच्या प्रभावामुळे या पद्धतीने ती आपण उल्लेखित करू शकतो। आता नदी प्रणाली म्हणजे काय याचा आपण उल्लेख केलेला आहे। यापैकी महाराष्ट्रामधील ज्या नद्या असतील त्या नद्यांचा जर सर्वसाधारणपणे नकाशामध्ये उल्लेख आपण बघितला तर महाराष्ट्रामध्ये उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत अनेक नद्या ज्या आहेत, इथं नकाशामध्ये काहीशा निळ्या रंगाने दाखवलेल्या ज्या नद्या असतील त्या नद्या जर बघितल्या तर अनेक नद्या आहेत। आता ह्या ज्या नद्या असतील त्यापैकी ज्या महत्वाच्या नद्या आहेत त्या महत्वाच्या नद्यांचा आपण आढावा घेणार आहोत। अर्थात त्याचे दोन भाग केलेले आहेत। अगदी उत्तरेकडून आपण दक्षिणेकडे जर बघितलं तर नर्मदा नदीचा काही भाग किनारपट्टीच्या भागातून किंवा अगदी नंदुरबार जिल्ह्याच्या संदर्भामध्ये उल्लेखित करता येईल। तापी नदीचा आपल्याला उल्लेख करता येईल उत्तरेकडच्या भागामध्ये, जी नर्मदा आणि तापी पश्चिम वाहिनी नद्या म्हणून आपण त्यांना संबोधतो। आणखी दक्षिणेकडे आलो किंवा जवळजवळ साधारणतः मध्य महाराष्ट्राच्या दरम्यान आलो तर गोदावरी, त्याच्या खालच्या बाजूला आलो आपण भीमा, त्याच्या खालच्या बाजूला किंवा दक्षिणेकडे आलो तर कृष्णा। या उत्तरेकडून दक्षिणेकडे किंवा अगदी पूर्वेकडच्या जर आपण बघितल्या तर वर्धा असेल, वैनगंगा असेल, ह्या ज्या नद्या असतील त्या महत्वाच्या नद्या आहेत। म्हणजेच या प्रमुख नद्या आहेत आणि त्यांना येऊन मिळणाऱ्या अनेक दुय्यम नद्या किंवा त्यांना येऊन मिळणाऱ्या अनेक सहाय्यक नद्या अशा पद्धतीने हे नदी प्रणाली तयार झालेली आहे। त्याच पद्धतीने कोकण किनारपट्टीचा जो भाग आहे त्या कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये पश्चिम वाहिनी नद्या आपल्याला ह्या नकाशामध्ये दिसतात। यापैकी महाराष्ट्रातील ज्या नद्या आहेत त्या महाराष्ट्रातील नद्यांचा विचार करता
महाराष्ट्रातील नद्यांची वाहण्याची जी दिशा आहे त्या वाहण्याच्या दिशेवरून त्याचे दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण करता येते किंवा त्याची विभागणी करता येते. एक, बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या, बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या ज्याला आपण पूर्ववाहिनी नद्या असं म्हणतो. आणि दोन, अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या ज्याला पश्चिम वाहिनी नद्या असं आपण म्हणणार आहोत. म्हणजे ज्या नद्या पूर्वेकडे वाहत जातात आणि भारताच्या पूर्वेकडे बंगालचा उपसागर आहे त्याला जाऊन मिळतात, त्याला पूर्ववाहिनी किंवा बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या. आणि दुसरा, पश्चिमेकडे नद्या वाहत जातात आणि पश्चिमेला जाऊन पश्चिमेकडे भारताच्या पश्चिमेकडे अरबी समुद्र आहेत त्याला जाऊन मिळणाऱ्या नद्या. अशा दोन प्रकारांमध्ये आपल्याला महाराष्ट्रातील नद्यांची विभागणी स्पष्टपणे करता येते. याही ठिकाणी नकाशामध्ये पुन्हा आपल्याला जर आपण बघितलं तर साधारणतः नकाशावरती हा जो भाग आहे येथून हा मी मार्किंग केलेला जो भाग आहे ह्या भागातून जर आपण आढावा घेतला त्या भागात जर बघितलं तर ह्या भागातून पूर्वेकडे म्हणजे येथून पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या आणि येथून पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या, इकडे बंगालचा उपसागर आहेत पूर्वेकडे गेल्यानंतर आणि पश्चिमेकडे अरबी समुद्र आहेत. ज्या पद्धतीने या नद्या ज्या असतील त्या नद्या वाहत जातात. वरच्या बाजूला जर आपण बघितलं तर या ठिकाणी नर्मदा नदी जी असेल ती नर्मदा नदी ही नंदुरबार जिल्ह्यामधून काही किलोमीटर अंतर पार केलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्या किनारपट्टीच्या भागातून ती गेलेली बघायला मिळते. त्याच्या खालच्या बाजूला तापी नदी जर आपण बघितली तर तापी नदी म्हणजे इकडे वरती नर्मदा, खालच्या बाजूला दक्षिणेकडे तापी नदी जी ह्या दोन्ही पश्चिम वाहिनी नद्या म्हणून आपल्याला ओळखता येतात. त्यानंतर आणखी दक्षिणेकडे आलो आपण तर गोदावरी नदी ही सर्वसाधारणपणे महाराष्ट्राच्या बराचसा भाग त्या दक्षिणेकडची सर्वात मोठी नदी ती आहेत. महाराष्ट्राचा बराचसा भाग तिने आणि तिच्या उपनद्यांनी व्यापलेला आहे. त्याच्याही दक्षिणेकडे आपण जर आलो तर भीमा नदी, गोदावरीचा उगम नाशिक जिल्ह्यात होतो. भीमा नदी जी असेल ती भीमा नदीचा उगम पुणे जिल्ह्यामध्ये होतो. तेथून उगम पाहून ती पूर्वेकडे वाहत जाते, पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत जाते. भीमा ही कृष्णा ह्या प्रमुख नदीची सहाय्यक नदी आहेत किंवा उपनदी आहेत. आणि कृष्णा नदी जी असेल ती कृष्णा नदी सातारा जिल्ह्यामध्ये उगम पावते आणि ती पूर्वेकडे वाहत जाते. ह्या पद्धतीने ती पूर्वेकडे वाहत जाते. त्यानंतर जर आपण बघितलं तर या ठिकाणी वर्धा नदी जी असेल ती वर्धा नदी सर्वसाधारणपणे उत्तरेकडून वाहत येते आणि दक्षिणेकडे जी असेल ती दक्षिणेकडे उत्तर दक्षिण तिचा जो वाहण्याची दिशा असेल ती आपल्याला बघायला मिळते. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर वैनगंगा जी असेल ती वैनगंगा ही नदी आहे जी उत्तरेकडून अर्थात मध्य प्रदेश मधून ती वाहत येते आणि दक्षिणेकडे जी असेल ती दक्षिणेकडे पुढे वाहत जाते. म्हणजे उत्तर दक्षिण तिचं आहेत. तिला येऊन मिळणाऱ्या अनेक उपनद्या आहेत जसं प्राणहिता वगैरे यासारख्या ज्या नद्या आहेत त्या नद्या उपनद्या सर्वसाधारणपणे तिला येऊन मिळतात. आणि शेवटी वर्धा असेल, प्राणहिता असेल किंवा वैनगंगा असेल किंवा अगदी पूर्णा असेल ह्या नद्या ज्या असतील त्या पुढे महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन मग गोदावरी नदीला मिळतात. म्हणजेच महाराष्ट्राच्या बाहेरच्या बाजूला किंवा तेलंगणा राज्य आहेत त्या पूर्वीचा जो आंध्र प्रदेशचा भाग होता त्या ठिकाणी गोदावरी नदी जी असेल त्या गोदावरी नदीला जाऊन मिळताना आपल्याला बघायला मिळतात. तर यापैकी पहिला भाग आपल्याला बघायचा आहे बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या. बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या म्हणजेच ज्याला आपण पूर्ववाहिनी नद्या असं म्हटलेलं आहे. सर्वसाधारणपणे सह्याद्री पर्वतामध्ये व सातपुडा पर्वतामध्ये ज्या नद्यांचा उगम होतो आणि त्या सातपुडा आणि सह्याद्री पर्वतरांगेमध्ये उगम होऊन त्या वेगवेगळ्या मार्गांनी प्राकृतिक रचनेला अनुसरून वाहत जाऊन शेवटी महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यांमध्ये प्रवेश करून शेवटी बंगालच्या उपसागराला मिळतात. म्हणजेच त्यांची सर्वसाधारण दिशा आहे पूर्व. वाहण्याची दिशा आहे पूर्व आणि म्हणूनच सर्वसाधारणपणे त्यांना पूर्ववाहिनी नद्या असंही म्हटलं जातं. तर यापैकी काही नद्या ज्या आहेत त्या काही नद्या मी इतक्यात म्हटल्याप्रमाणे उत्तरेकडून जसं वर्धा असेल
किंवा वैनगंगा असेल, ह्या ज्या नद्या असतील त्या नद्या उत्तरेकडे उगम पावतात आणि दक्षिणेकडे वाहत जातात आणि शेवटी गोदावरीला मिळून त्या नद्या ज्या असतील त्या नद्या बंगालच्या उपसागराला मिळतात. म्हणून सर्वसाधारणपणे त्याचेही उल्लेख आपल्याला पूर्ववाहिनी ज्या नद्या असा करता येईल. असं जरी असेल तरी प्रत्यक्षात मी इतक्यात म्हटल्याप्रमाणे सह्याद्री पर्वतरांगेमध्ये ज्या उगम पावणाऱ्या नद्या असतील त्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. तर मी जसा इतक्यात उल्लेख केला, ज्या नद्या वर्धा असेल, वैनगंगा असेल यासारख्या नद्या ज्या असतील त्या सातपुडा पर्वतरांगेमध्ये उत्तरेकडे किंवा मध्य प्रदेशच्या भागामध्ये त्यांचा उगम होतो. त्या सातपुडा पर्वतरांगेमध्ये उगम होऊन त्या दक्षिणेकडे वाहत जातात. म्हणून दोन प्रकारे याची विभागणी आपल्याला करता येते, पूर्ववाहिनी नद्या आणि दक्षिण वाहिनी नद्या. दक्षिण वाहिनी नद्या जरी असतील तर शेवटी त्या गोदावरीला मिळतात. परंतु असं जरी असेल तरी महाराष्ट्राच्या अंतर्गत भागामध्ये, महाराष्ट्राच्या सीमेअंतर्गत भागामध्ये आपण पूर्ववाहिनी आणि दक्षिण वाहिनी असं सुद्धा त्याचं वर्गीकरण करू शकतो. आता पूर्ववाहिनी नद्या ज्या आहेत त्या पूर्ववाहिनी नद्या पश्चिमेकडे उगम पावतात आणि पूर्वेकडे वाहतात आणि शेवटी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. मग याच्यामध्ये गोदावरी, भीमा, कृष्णा, पैनगंगा या नद्यांचा समावेश होतो. सॉरी, वैनगंगा नाही तर पैनगंगा या नद्यांचा समावेश होतो. तर दक्षिण बाजूकडे किंवा दक्षिणेकडे वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या नद्यांमध्ये सर्वसाधारणपणे जर आपण बघितलं तर त्यांचा उगम उत्तरेकडे होतो आणि त्या दक्षिणेकडे वाहतात आणि शेवटी पुढे त्या बंगालच्या उपसागराला मिळतात. बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या वर्धा, वैनगंगा या प्रमुख नद्या ज्या असतील त्या प्रमुख नद्या महाराष्ट्राच्या पूर्व भागामध्ये वाहताना आढळतात. अर्थात या वर्धा आणि वैनगंगा गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत, फक्त त्यांची वाहण्याची दिशा उत्तरेकडून दक्षिणेकडे आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन किंवा महाराष्ट्रात तेलंगणा जे राज्य आहे त्या तेलंगणा राज्यामध्ये ह्या गोदावरीला जाऊन मिळतात. गोदावरीला दक्षिण गंगा म्हणून सुद्धा ओळखलं जातं. गोदावरी महाराष्ट्रातील व दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी आहे. गोदावरीचा उगम नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर या धार्मिक दृष्टिकोनातून प्रसिद्ध असणाऱ्या ब्रह्मगिरी पर्वतरांगेमध्ये, अर्थात सह्याद्रीची जी ब्रह्मगिरी ही उपरांग आहे त्या ठिकाणी होतो. गोदावरीची एकूण लांबी जर आपण बघितला तर ती 1450 किलोमीटर आहे आणि महाराष्ट्रातील तिची लांबी जर आपण बघितलं तर 668 किलोमीटर इतकी आहे. म्हणजेच महाराष्ट्रातल्या लांबीचा आपल्याला अंदाज येईल. म्हणजे जवळजवळ निम्म अंतर जे असेल किंवा निम्मी लांबी जी असेल ती महाराष्ट्रामधून गेलेली बघायला मिळते. गोदावरी नदी जर आपण बघितली तर महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड या जिल्ह्यांतून वाहते. म्हणजे अनेक जिल्ह्यांमधून ही नदी जी असेल ती प्रवाहित होते किंवा तिचा प्रवाह असेल तो या जिल्ह्यांमधून जातो. गोदावरीला जर आपण बघितलं तर दक्षिणेकडून मांजरा, प्रवरा, म्हणजे आपण जर बघितलं तर मांजरा जी नदी असेल ती मांजरा नदी ह्या ठिकाणी आपल्याला दक्षिणेकडे दाखवता येईल की दक्षिणेकडच्या भागातून ती साधारणतः येऊन मिळते. म्हणजे या ठिकाणाहून मी जी मार्किंग केलेली आहे त्या ठिकाणाहून ती येऊन मिळते. प्रवरा असेल, मांजरा असेल, प्रवरा असेल, सिंदफणा असेल, अशा ज्या नद्या असतील त्या नद्या मिळतात. किंवा दारणा नदी जी असेल ती दारणा नदी आपल्याला ज्या ठिकाणी येऊन मिळालेली बघायला मिळते. याचबरोबर कुंडलिका, सरस्वती, मुळा यासारख्या ज्या उपनद्या असतील त्या उपनद्या सुद्धा येऊन मिळतात. म्हणजेच गोदावरीला दक्षिणेकडून येऊन मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या नद्यांची सर्वसाधारणपणे आपण नावांचा उल्लेख केला तर मांजरा, प्रवरा, सिंदफणा, दारणा, कुंडलिका, सरस्वती, मुळा यासारख्या ज्या उपनद्या असतील त्या गोदावरीला मिळतात दक्षिणेकडून. उत्तरेकडून येऊन मिळणाऱ्या, गोदावरीला येऊन मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत त्यापैकी जर आपण बघितल्या तर शिवणा, प्राणहिता, उत्तरेकडून येणाऱ्या ज्या नद्या असतील तर त्या शिवणा असेल, प्राणहिता असेल, इंद्रावती आहेत, पूर्णा आहेत, कादवा आहेत, या ज्या नद्या असतील
म्हणजे इथे जर आपण बघितला तर पूर्णा नदी या ठिकाणी मोठी एक उपनदी जी असेल ती उपनदीचा आपल्याला उल्लेख करता येईल. पूर्णाचा आहेत, इंद्रावती आहेत, प्राणहिता आहेत, शिवना आहेत. ह्या ज्या उपनद्या असतील त्या उपनद्या उत्तरेकडून येऊन मिळतात. गोदावरी नदीचे प्रवाहाप्रमाणे क्षेत्र म्हणजे ज्या पद्धतीने ती वाहत गेलेली आहे त्या प्रवाहाप्रमाणे क्षेत्र जर आपण विचारात घेतलं तर 1,53,779 चौरस किलोमीटर इतका आहे. म्हणजे महाराष्ट्राचं ज्या क्षेत्राचा आपण जर विचार केला, प्रवाहाप्रमाणे क्षेत्र जर विचारात घेतलं तर ते त्या पद्धतीने आपल्याला सांगता येईल. गोदावरी नदीवरती गंगापूर आणि जायकवाडी ही प्रमुख धरणे आहेत. मोठा जलसाठा जो असेल तो या ठिकाणी गोदावरी नदीवरती निर्माण केलेला आहे. जायकवाडी मराठवाड्यामधलं एक प्रमुख धरण आहे किंवा नाशिकच्या संदर्भामध्ये गंगापूर हे धरणाचा आपल्याला उल्लेख करता येईल. गोदावरी नदी जी आहे त्या गोदावरी नदीवरती त्र्यंबकेश्वर, नाशिक, पैठण यासारखी धार्मिक ठिकाणं जी आहेत ती धार्मिक ठिकाणं आढळून येतात. या नदी काठावरती ही धार्मिक ठिकाणं आढळून आलेली बघायला मिळतात. ज्या पद्धतीने गोदावरी नदी जी असेल त्या गोदावरी नदी जो इतक्यात मी उल्लेख केला ती गोदावरी नदी जी आहे त्या गोदावरी नदीचा सर्वसाधारणपणे ज्यावेळेला ती पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत जाते या पद्धतीने आपण त्या प्रवाहाप्रमाणे घेतलेलं नाही. लाल रंगाचा ॲरो आपण दाखवलेला आहे. उत्तरेकडे येऊन मिळणाऱ्या ज्या नद्या असतील मग कादवा असेल, दक्षिणेकडून येऊन मिळणारी दारणा असेल किंवा वैतरणा असेल यासारख्या ज्या नद्या आहेत किंवा अगदी प्रवरा असेल, मुळा असेल किंवा ठिकाणी खाम नदी असेल, शिवना असेल, गिरजा नदी असेल किंवा अगदी दुधना असेल यासारख्या ज्या नद्या असतील त्या नद्या किंवा या ठिकाणी जर आपण बघितलं तर पैनगंगा जी आहे ती पैनगंगा सुद्धा अगदी पश्चिमेकडून वाहत जाते पूर्वेकडे वाहत गेल्यानंतर ती वर्धा नदीचं आणि तिचं एकत्रीकरण होऊन पुढे ती जे महाराष्ट्राचा जे चंद्रपूरचा खालच्या बाजूचा टोक आहे त्या ठिकाणी त्या दोन्ही एकत्र येतात. म्हणजे गोदावरी नदीची ती एक उपनदी आहे किंवा पैनगंगा जी असेल ती पैनगंगा एक प्रमुख उपनदी आहेत. याचबरोबर उत्तरेकडून येणाऱ्या प्राणहिता असतील किंवा वर्धा असतील किंवा वैनगंगा असतील किंवा इंद्रावती असतील अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या नद्या असतील त्या नद्या सर्वसाधारणपणे गोदावरीला उत्तरेकडून येऊन मिळताना आपल्याला बघायला मिळतात. त्याच पद्धतीने पुढचा नदी प्रवाह असेल तो पुढचा नदी प्रवाह आपण बघणार आहोत. नकाशामध्ये हायलाइटर वापरून हायलाइट आपण केलेला आहे गोदावरीचा नदी प्रवाह आणि तिला येऊन मिळणाऱ्या उपनद्या ज्या असतील. म्हणजे थोडक्यात हा जो गोदावरीचा नदी प्रवाह असेल तो गोदावरीचा नदी प्रवाह या पद्धतीने गेलेला आपल्याला बघायला मिळतो. महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यांतून तो गेलेला आहे. दुसरा नदी प्रवाह आहे भीमा. भीमा नदी जी आहे त्या भीमा नदीचा उगम पुणे जिल्ह्यामध्ये भीमाशंकर या ठिकाणी होतो. भीमा ही कृष्णेची प्रमुख उपनदी आहे. वास्तविक भीमा नदीची लांबी महाराष्ट्रामध्ये जास्त आहे, कृष्णेची लांबी कमी आहे. परंतु कृष्णेची ती एक प्रमुख नदी आहे. किंबहुना महाराष्ट्राच्या बाहेर ती वाहत जाऊन भीमा नदी महाराष्ट्राच्या बाहेर वाहत जाऊन कर्नाटकमध्ये ती कृष्णा नदीला मिळते. महाराष्ट्रातून ती कर्नाटक राज्यामध्ये वाहते भीमा नदी. महाराष्ट्रातील जी लांबी आहे ती आहे 451 किलोमीटर. भीमाची लांबी जी असेल ती लांबी महाराष्ट्रातील आहे 451 किलोमीटर. भीमा नदी पुणे, सोलापूर ह्या जिल्ह्यातून वाहते. पुणे पुढे सोलापूर मार्गे ती कर्नाटकमध्ये प्रवेश करते. भीमा नदीला उत्तरेकडून सीना, घोड, वेळ या ज्या नद्या असतील त्या नद्या येऊन मिळतात. म्हणजे इकडे जर आपण बघितलं तर भीमा नदी जी आहे ती भीमा नदी या ठिकाणी आपल्याला दाखवलेली आहेत, आपण दाखवलेले इकडे या पद्धतीने. आणि उत्तरेकडून येऊन मिळणाऱ्या ज्या नद्या असतील त्या उत्तरेकडून येऊन मिळणाऱ्या नद्या, तर काही नद्या आपण इकडनं दक्षिणेकडे दाखवलेल्या आहेत. दक्षिणेकडून येऊन मिळणाऱ्या नद्या, उत्तरेकडून येऊन मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत सीना, घोड आणि वेळ. दक्षिणेकडून येऊन मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत त्यामध्ये इंद्रायणी, मुळा, मुठा, कर्हा, नीरा, मान, बोर यासारख्या ज्या नद्या असतील त्या नद्या दक्षिणेकडून भीमा नदीला येऊन मिळतात. नदीचे प्रवाहाप्रमाणे, नदीचे जसं आपण
गोदावरीचा उल्लेख केला, तसं भीमा नदीचं प्रवाहाप्रमाणे क्षेत्र जर बघितलं आपण तर ते क्षेत्र 46,184 चौरस किलोमीटर इतकं आढळतं. भीमा नदी जी आहे त्या भीमा नदीच्या आसपासच्या भागामध्ये त्या भीमा नदीने वाहून आणलेला जो गाळ असेल त्या गाळाचं संचयन होऊन सुपीक गाळाची मृदा तयार झालेली आढळते. भीमा नदीवरती काही महत्वाची धरणं आढळतात. उजनी धरण सर्वसाधारणपणे किंवा भीमा नदीच्या उपनद्यांवरती आढळणारे जी धरणं आहेत त्या धरणांचा जर आपण आढावा घेतला तर उजनी धरण किंवा उपनद्यांवरती घोड धरण, वीर धरण, भाटघर धरण, पानशेत धरण, खडकवासला धरण, वरसगाव व मुळशी ही जी धरणं असतील ती उपनद्यांवरती आहेत आणि उजनी धरण जे आहे ती भीमा नदीवरती आहे. पंढरपूर ह्या ठिकाणी भीमा, जेजूर या ठिकाणी करहा आणि इंद्रायणी जे असेल ती देहू आळंदी. म्हणजे पंढरपूर या ठिकाणी जर आपण बघितलं तर भीमा नदी आहे, जेजूर या ठिकाणी करहा नदी आहेत आणि जर आपण बघितलं तर इंद्रायणी, देहू आळंदी ही जी ठिकाणं आहेत ती ठिकाणं ह्या नद्यांच्या काठावरती आहेत. म्हणजेच ही धार्मिक ठिकाणं जी आहेत पंढरपूर, जेजुरी आणि देहू आळंदी ही धार्मिक ठिकाणं आपल्याला भीमा नदीच्या आणि तिच्या उपनद्यांच्या काठावरती बघायला मिळतात. या ठिकाणी पुन्हा एकदा भीमा नदीचं पात्र जे असेल ते ह्या नकाशामध्ये जर आपण बघितलं तर भीमा नदी जी असेल ती भीमा नदी या पद्धतीने वाहत येते आणि पूर्वेकडे ती वाहत जाते. जर आपण बघितलं तर उत्तरेकडून शिना नदी असेल किंवा इकडे भोगावती नदी असेल, कुकडी असेल, घोड नदी असेल, अशा प्रकारे का दक्षिणेकडून जर आपण बघितलं तर वेळ नदी इथे वेळ नदी जी आहे ती वेळ नदी आहेत किंवा इथे इंद्रायणी नदी आहेत किंवा भामा नदी आहेत, मुळामुठा नदी आहेत किंवा इकडे करहा आपण जर बघितलं करहा नदी आहेत. नीरा नदी आणि करहा नदी पुढे एकत्र होते, तिला नीरा म्हणून ओळखलं जातं. पुढे मान नदी जी असेल ती मान नदी सुद्धा भीमा नदीला मिळते. म्हणजे दक्षिणेकडून आणि उत्तरेकडून अनेक प्रकारच्या नद्या ज्या असतील त्या नद्या भीमा नदीला मिळतात असं आपण उल्लेखित करू शकतो. नकाशामध्ये भीमा नदीचं क्षेत्र जे असेल ते भीमा नदीचं क्षेत्र आपण हायलाईट करून दाखवलेलं आहे. तर या पद्धतीने भीमा नदी जी असेल ती भीमा नदी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते आणि तिला येऊन मिळणाऱ्या वेगवेगळ्या उत्तरेकडून वेगवेगळ्या येणाऱ्या नद्या आपण अगोदरच उल्लेख केल्याप्रमाणे आणि दक्षिणेकडून येऊन मिळणाऱ्या ज्या नद्या असतील त्या दक्षिणेकडून येऊन मिळणाऱ्या नद्या सर्वसाधारणपणे आपल्याला बघायला मिळतात. यानंतर आपण कृष्णा नदी जी आहे त्या कृष्णा नदीचा आढावा घेणार आहोत. कृष्णा ही दक्षिणेकडे म्हणजे भीमा नदीच्या दक्षिणेकडे असणारी एक प्रमुख नदी आहे. हिचा उगम सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर या ठिकाणी होतो. कृष्णा नदी सांगली आणि सातारा ह्या जिल्ह्यामधून ती वाहते. कृष्णा नदीची लांबी 1290 किलोमीटर आहे. यापैकी महाराष्ट्रामध्ये हिची लांबी फक्त 282 किलोमीटर आहे. कृष्णा नदीला दक्षिणेकडून कोयना, वेण्णा, वारणा, कुडाळी, उरमोडी, तारळी, पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा या उपनद्या ज्या आहेत त्या उपनद्या येऊन मिळालेल्या बघायला मिळतात. कृष्णा नदीवरती जी प्रमुख धरणं आहेत ती प्रमुख धरणं बघितली की कृष्णा नदी आणि तिच्या सहाय्यक नद्यांवरती जर प्रमुख धरणं आपण बघितली तर धोम धरण कृष्णा नदीवरती आहेत, शिवाजीनगर कोयना नदीवरती आहेत, चांदोली वारणा नदीवरती आहेत, राधानगरी भोगावती नदीवरती आहेत, काळंबावाडी दूधगंगा नदीवरती आहेत. ह्या उपनद्या आहेत कृष्णेच्या. वाई, माऊली, नरसोबावाडी ही धार्मिक ठिकाणं जी असतील ती धार्मिक ठिकाणं कृष्णा नदीवरती आढळून येतात. या पद्धतीने आपण जर बघितलं तर कृष्णा नदीचं जे पात्र असेल ते कृष्णा नदीचं पात्र या ठिकाणी आपल्याला दाखवता येईल नकाशावरती, जे पश्चिमेकडे उगम पाहून पूर्वेकडे गेलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर पुढचा नदी प्रवाह आहेत किंवा नदी आहेत ती पैनगंगा.
पैनगंगा नदी जी आहे त्या पैनगंगा नदीचा उगम बुलढाणा जिल्ह्यात अजिंठा डोंगर रांगेमध्ये होतो. बुलढाणा, वाशिम, यवतमाळ व नांदेड जिल्ह्यातून ती वाहते. महाराष्ट्रामध्ये पैनगंगेची जी लांबी आहे ती पैनगंगेची लांबी 495 किलोमीटर आहे. पैनगंगेच्या उपनद्या ज्या आहेत त्या उपनद्या जर आपण बघितला, कायादू, विदर्भा, खुनी, वाघाडी यासारख्या नद्या आपल्याला उपनद्या म्हणून उल्लेखित करता येते. इसापूर पैनगंगेवरती, पूस नदीवरती, सायखेडा खुनी नदीवरती, वाघाडी नदीवरती यासारखी जी धरणं असतील ती धरणं या नद्यांवरती बांधितलेली आहेत. कापेश्वर हे धार्मिक ठिकाण पैनगंगा नदीवरती आहे. पैनगंगा नदी जी आहे ती पैनगंगा नदी ही गोदावरी नदीची एक प्रमुख उपनदी आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं तर ती अजिंठा पर्वतरांगेच्या भागामध्ये उगम पावते, पूर्वेकडे वाहत जाते, पुढे वर्धा नदी तिला येऊन मिळते, पुढे प्राणहिता नदी किंवा वैनगंगा आणि ती एकत्र होते आणि शेवटी गोदावरीला जी असेल ती गोदावरीला जाऊन मिळते. अर्थात महाराष्ट्रामध्ये नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर, म्हणून आपण या ठिकाणी त्याचा संगमाचा उल्लेख केलेला नाही. तर पैनगंगा ही पुढची नदी आपल्याला सांगताय. पैनगंगा नदीचं सुद्धा क्षेत्र आपण इथे दाखवलेलं आहे. ज्या पद्धतीने ती महाराष्ट्रातून वाहते आणि शेवटी ती चंद्रपूरच्या लगतच्या भागामध्ये ती खालच्या दक्षिण टोकाकडे गोदावरीला मिळते. त्यानंतर पुढची नदी आहेत वर्धा. वर्धा नदीचा उगम जो आहे तो वर्धा नदीचा उगम मध्य प्रदेशामध्ये बैतूल जिल्ह्यात सातपुडा पर्वतात होतो. महाराष्ट्रामध्ये हिची जी लांबी आहे ती 455 किलोमीटर आहेत. म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितले तर हा वर्धा नदीचा भाग आहे. वर्धा नदीची जी लांबी आहे ती वर्धा नदीची लांबी ही सर्वसाधारणपणे महाराष्ट्रामध्ये 455 किलोमीटर आढळते. महाराष्ट्रातील सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी आहे. दक्षिण वाहिनी, महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी नदी म्हणून वर्धेचा आपल्याला उल्लेख करता येईल. वर्धेच्या ज्या उपनद्या आहेत त्या उपनद्यांचा जर आपण विचार केला तर बेंबळा, बाकळी, यशोधा, निरगुडा, रामगंगा, वेणा इत्यादी ज्या नद्या असतील त्या नद्या तिच्या वर्धा नदीच्या उपनद्या आहेत. वर्धा नदी यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यामधून वाहते. वर्धा नदीवरती रामतीर्थ हे धार्मिक ठिकाण आहे. म्हणजे जर आपण इथे बघितलं तर वर्धा नदी जी आहे ती वर्धा नदी ह्या ठिकाणाहून वाहत येते आणि शेवटी ती चंद्रपूरच्या भागामधून ती येते. म्हणजे इथे हायलाइटर जो असेल ते हायलाइटर केलेला भाग जो आहे वर्धा नदीचा तो आपल्याला ह्या पद्धतीने दाखवता येईल. त्यानंतर पुढची नदी आहे प्रमुख नदी वैनगंगा. अर्थात ही सुद्धा दक्षिण वाहिनी आहे. वैनगंगेचा उगम मध्य प्रदेशामध्ये शिवनी जिल्ह्यामध्ये मैकल डोंगर रांगा ज्या आहेत ज्या सातपुडा पर्वतरांगा आहेत त्या सातपुडा पर्वतरांगेचाच एक भाग मैकल डोंगर रांगा ज्या आहेत त्या मैकल डोंगर रांगेमध्ये या नदीचा वैनगंगेचा उगम होतो. वैनगंगेच्या ज्या उपनद्या आहेत त्याचा जर आपण विचार केला तर बाग, पांगोली, गाढवी, कन्नान, सूर यासारख्या नद्या ज्या आहेत त्या नद्यांचा आपल्याला उल्लेख करता येईल. वैनगंगा नदी गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातून सर्वसाधारणपणे वाहते व वर्धा नदीस जाऊन मिळते. महाराष्ट्रामध्ये हिची जी लांबी आहे ती 295 किलोमीटर इतकी आढळते. या ठिकाणी जर आपण बघितलं तर वैनगंगा जी आहे नदी जी आहे ती वैनगंगा नदी या पद्धतीने वेगवेगळ्या जिल्ह्यांतून वाहत येते आणि ती शेवटी पुढे दक्षिणेकडे गोदावरी नदी जी असेल त्या गोदावरी नदीला मिळते. नकाशावरती आपल्याला नदी प्रवाह दिसतो आहे. यापैकी आपण ज्या बंगालच्या उपसागराला जाऊन
मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत आणि त्यांना मिळणाऱ्या ज्या उपनद्या आहेत त्यांचा आढावा घेतला. त्यापैकी गोदावरी या नदीचा आपण उल्लेख केला. तिला येऊन मिळणाऱ्या ज्या उपनद्या आहेत वारणा, प्रवरा, सिंधफणा, दक्षिण पूर्णा, इंद्रावती, मांजरा, पूर्णा, गिरणा, प्राणहिता, वैनगंगा आणि दुधना यासारख्या ज्या नद्या आहेत त्या गोदावरीच्या उपनद्या आहेत. याबरोबर कृष्णा नदी, कोयना, वेरडा, पारणा, पंचगंगा, वेण्णा, भीमा नदी आपण बघितली. भीमा नदीच्या बाबतीत जर आपण उल्लेख केला तर इंद्रायणी, मुळा, सीना, कुकडी, पवना, कर्रा, मुठा, नीरा. वैनगंगेच्या उपनद्या जर आपण बघितल्या तर कन्नान, वैनगंगेचा जर विचार केला तर कन्नान, वर्धा, पैनगंगा. पूर्णा नदी जे आहेत त्याच्या तिची उपनद्या आहेत काटे, पूर्णा व नळगंगा. सिंधफणा तिची उपनदी आहेत बिंदुसरा. मांजरा नदी आहेत अर्थात या गोदावरीच्या आहेत. सिंधफणा वगैरे ज्या आहेत त्या गोदावरीच्याच उपनद्या आहेत. पुढे आपण त्यांचा उल्लेख केलेला आहे, वरती उल्लेख केलेला आहे. मांजरा नदीला येऊन मिळणाऱ्या तेरणा, कारंजी, घटनी, तेरू या पद्धतीने आपण प्रमुख 3 प्रकारच्या नद्यांचा उल्लेख केला. गोदावरी, कृष्णा, भीमा. याचबरोबर उत्तरेकडून येणाऱ्या ज्या नद्या असतील त्याच्यामध्ये वैनगंगा आणि वर्धा आणि त्यांच्या उपनद्यांचा आढावा घेतलेला आहे. उर्वरित नदी प्रणालीचा आढावा आपण पुढच्या भागात घेणार आहोत.